जेलसी हा जो ही जी भावना आहे ही फक्त माणसाच्या जगात असते. सो बेसिकली सायकोलॉजी त्याची ॲग्रेशनला जायच्या आधीच तुम्ही त्याला डायव्हर्ट करताय, त्याला काउंटर करता आहात. माझे ज्ञानेंद्रिय, माझ्या शरीराचे ज्ञानेंद्रिय, माझ्या शरीराबाहेर जे काही होत आहे त्याची माहिती माझ्या बुद्धीला पोहोचवते आहे. गुलाबाच्या झाडाला काटे काय? बरेचसे प्राणी अर्थक्वेक हे खूप लवकर समजतात, कारण का त्यांच्याकडे काही कमी आहे, शारीरिक काही कमतरता आहे, तर त्याची ना कुठेतरी रिप्लेसमेंट निसर्गाने ती बरोबर केलेली आहे. नमस्कार प्रेक्षक हो, आपलं स्वागत आहे स्वतःसाठी या आपल्या मराठी पॉडकास्टमध्ये. आणि आपण पाहत आहात स्वतःसाठी इनसाइड स्टोरीज. आज आपल्यासोबत आहेत श्री विक्रांतजी देशमुख, पॉ कनेक्ट विथ विक्रांत याचे फाउंडर. आपण अनेक एपिसोड मागे बघितले आणि जी त्यांच्याकडनं आपल्याला माहिती मिळाली ती खरंच खूप सुंदर आणि आपण कधीही न ऐकलेली आहे. म्हणजे आपले जे डॉग्स आहेत, जे पेट्स आहेत, त्यांच्याविषयी ते माहिती आपल्याला देतात. आपले अनेक एपिसोड त्याचे झालेले आहेत आणि अनेक एपिसोड आपले येणार आहेत. आणि आज परत आपण एक नवा एपिसोड घेऊन आलोय ज्यात अनेक प्रकारची आपल्याला माहिती मिळणार आहे. तर आपण लगेचच त्यांच्याकडे वळूयात आणि त्यांना पुढची माहिती विचारूयात. तर चला सुरुवात करूयात आपल्या या नव्या एपिसोडला. विक्रांतजी, आपलं स्वागत आहे. आणि आज आपण या 3 विषयांवर चर्चा करणार आहोत. पहिला म्हणजे जेलस पॉज, डू डॉग्स रिअली गेट जेलस. दुसरा आहे स्मार्ट ट्रिक्टर्स, व्हेन डॉग्स प्रिटेंड अँड मॅनिपुलेट. आणि तिसरा आहे प्रोटेक्टिव्ह डॉग बिहेवियर, बॉडीगार्ड मोड. तर चला सुरुवात करूया पहिल्या टॉपिकला. आणि त्यातला आपल्याला प्रश्न विचारेन, डू डॉग्स रिअली गेट जेलस. म्हणजे आपले जे डॉग्स आहेत ते खरंच हे जेलसी अनुभवतात का? जेलसी हा जो ही जी भावना आहे ही फक्त माणसाच्या जगात असते, कारण का माणूस वर्तमानात जगत नाही, तो एक तर भूतकाळात जगतो किंवा भविष्य काळामध्ये जगतो. त्याच्याशिवाय जेलसी येणं हे थोडंसं अवघड गोष्ट आहे, कारण का वर्तमानात जे आहे ते आहे, डोळ्यासमोरची गोष्ट आहे, अँड यू ऍक्सेप्ट इट. तुमच्या हातात वर्तमान नाही आहे, तुमच्या हातामध्ये बेसिकली म्हटलं जेलसी नसते. पण हा काही गोष्टी अनुभव किंवा एन्व्हायरमेंट मध्ये जर फरक झाला, रुटीन मध्ये जर काही फरक झाला, तर मात्र डॉग असोसिएट करू शकतो की काय झाल्यावर प्रॉब्लेम येतोय. राईट, हा रुटीन मध्ये फरक कशामुळे आला. सो सपोज पाहुणे आले तुमच्याकडे, बेल वाजली, पाहुणे आले आणि मग तुम्ही डॉगला बांधलत किंवा त्याला दुसऱ्या रूम मध्ये ठेवलं किंवा पिंजऱ्यात घातलं, ते हे क्लिअर असोसिएशन झालं की पाहुणे आल्यावर मला बांधलं जातं. अच्छा, मग पाहुणा आलेला पाहुणा तो चांगला नाही, राईट. मग हे डॉगला कळतं. किंवा तुम्ही प्रत्येक वेळेला डॉगला काहीतरी फसवून त्याला पकडलं आणि पकडून त्याला बांधलं वगैरे, त्याला कळून चुकलं की बाबा तुझ्या मनात काय, तू पुढे काय करणार आहे. क्लासिकल कंडिशनिंग इथे काम करतं. जेलेसी नसतं, पण इंट्रोडक्शन असतं. जर तुम्ही एखादी नवीन गोष्ट, कुठलीही नवीन गोष्ट जर तुम्ही डॉगला इंट्रोड्यूस करणार असाल तर देर इज अ प्रोसेस टू इट. जर ते झालं नाही तर मग मात्र प्रॉब्लेम येऊ शकतो. सो बऱ्याचदा हे असोसिएशन जे असतं की घरात जर न्यू पपी आला किंवा बाळ आलं सपोज घरामध्ये, तर मग आपल्याला असं वाटतं की डॉग जो आहे ना तो माझा जेलस होता. तो ऍक्च्युली जेलस नाही होते. त्याचा प्रॉब्लेम असा आहे की इतके दिवस तुम्ही पूर्ण अटेन्शन त्याला देत होता, ते आता तुम्ही देत नाही. जो वेळ तुम्ही त्याच्यासाठी काढलेला होता तो तुम्ही डिवाइड केलेला आहे, त्याच्या वाटणीचं तुम्ही दुसऱ्याला काढून दिलं आहे. त्याच्यामुळे त्याचं रुटीन खराब झालेलं आहे, त्याचं रुटीन डिस्टर्ब होतं. आणि मग ते असोसिएशन जे आहे त्या नवीन फॅक्टरशी तो क्लिअरली करू शकतो. मग इथे जेलेसी नाही, पण इथे काही प्रॉब्लेम्स डेफिनेटली होऊ शकतात. एक पुढचा प्रश्न आहे की सपोज आता आपल्या घरात न्यू बेबीज येतात किंवा न्यू पेट्स असतात, म्हणजे न्यू पेट आपण आणतो, मग त्यावेळी त्यांची रिॲक्शन कशी असते? म्हणजे त्यांना नक्की काय फिलिंग होत असेल किंवा ते कसे रिॲक्ट करतात? ओके, सगळ्यात पहिले ना ही रिॲक्शन तुम्ही कशा पद्धतीने ते इंट्रोड्यूस करून दिलेलं आहे त्याच्यावर अवलंबून आहे. कधीही अचानक भेट घडवायची नसते. सो नवीन जरी पेट आणला तुम्ही किंवा नवीन कोणी पाहुणा आला आपल्याकडे, बेबी सपोज न्यूबॉर्न बेबी आलेला आहे, तर त्याला ना डॉगला प्रिपेअर करावं लागतं ह्या बदलणाऱ्या सिच्युएशनसाठी. सो बेसिकली जर आपल्याला माहिती हा
जाणीवपूर्वक घेतलेला डिसिजन असतो की आता मी नवीन पेट घेणार किंवा बाबा बाळ येणार आहे आपल्या घरी, तर आपल्याला वेल इन ऍडव्हान्स हे सगळं माहिती असतं, पण हे डॉगला नाही माहिती की असं काहीतरी होणार आहे. सो तुम्हाला त्याची प्रिपरेशन करावी लागते. सो कमिंग टू फर्स्ट बेबी, कारण का दोघं वेगवेगळ्या पद्धतीने इंट्रोडक्शन असतं. जेव्हा बेबी घरात येणार आहे आपल्याला माहिती असतं, तर आपल्याला हे इमॅजिन करायचं आहे की काय काय असोसिएट डॉग करणार आहे, कशा कशाशी तो असोसिएट हा बदलाव करणार आहे. तर सगळ्यात पहिले बेबीच्या हालचाली तो असोसिएट करणार, बेबीचे हात पाय हलतात जे त्याचं ते असोसिएशन असतं. बेबीचा एक न्यूबॉर्न बेबीचा एक वास असतो, त्याला जी वापरली जाणारी टॅल्कम पावडर आहे, कपडे आहेत, त्याच्या खेळण्यांचा आवाज जो आहे, तो सेटअप पूर्ण पाळणा असेल किंवा खाली मॅटवर ठेवलेला असेल तुम्ही, त्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला त्याचं एक इंट्रोडक्शन पहिले करून द्यायला लागणार आहे की बाबा येणाऱ्या भविष्यामध्ये ना असं बदलाव होणार आहे, जो आजपर्यंत हा वास नव्हता, ह्या गोष्टी नव्हत्या, त्या येणार आहे. ओके. सो दुसरी गोष्ट आहे की अटेन्शन, राईट. सकाळी उठल्याबरोबर तुम्ही तुमच्या डॉगला वॉकला नेत असाल, पण आता बेबी आलेला आहे, सकाळी उठल्याबरोबर मी 10-15 मिनिटं तरी त्याच्याबरोबर मी खेळणार बाबा. तो 10-15 मिनिटाचा झालेला उशीर हा सुद्धा डॉगसाठी बऱ्यापैकी डिस्टर्ब करणारा असू शकतो. मग आता तुम्ही ही सवय थोडीशी मोडायची आहे की सपोज तुम्ही उठल्याबरोबर ब्रश वगैरे झाला आणि डॉगला घेऊन जात असाल, तर आता तुम्ही मुद्दामून ह्या सगळ्या तुमच्या प्रातःविधी झाल्यानंतर एक 15 मिनिटं प्रिटेंड करायचे की तुम्ही बेबीशी खेळताय, राईट. मे बी तो तुमचा आवाज डॉग ऐकतोय, राईट. आणि मग त्याच्यानंतर 15 मिनिटांनी तुम्ही डॉगला घेऊन जातो. तर बेसिकली तुम्ही त्याला एक नवीन रुटीनची सवय लावत आहात. दुसरी गोष्ट आहे की बाबा बेबीचा आवाज, राईट. जेव्हा तो बेबी रडतो वगैरे तो एक पर्टिक्युलर आवाज, सो त्या आवाजाचं पण पॉझिटिव्हली असोसिएशन आपल्याला करून द्यावं लागतं. ऑनलाईन बरेच असे आवाज आहेत, बेबीजचे आवाज जे असतात ते चालू करायचे आणि डॉगला पॉझिटिव्ह रिइन्फोर्स करायचं, त्याला रिवॉर्ड द्यायचा. तो काम असेल तर त्याला काम करून त्याला तो रिवॉर्ड द्यायचा. सो या पद्धतीने तुम्हाला एक सेटअप तयार करावा लागतो आणि बऱ्यापैकी 3-4 महिने तुम्हाला ही प्रॅक्टिस ग्रॅज्युअली करावी लागते. लिटरली तुम्हाला एक बाहुली हातामध्ये घेऊन बेबीला जसं गुंडाळतो तसं ते खेळणं, मग त्यांनी किती डिस्टन्स ठेवायचा, कारण का शेवटी न्यूबॉर्न बेबी आहे, इन्फेक्शन होऊ शकतं, ॲलर्जीज असू शकतात, एनिथिंग कॅन हॅपन. प्लस अनइंटेन्शनली डॉगला क्युरियस असतो, त्याला जर बघायचं झालं ना तर क्युरियस म्हणून तो बेबीला, नॉट विथ द इंटेन्शन टू हार्म, अच्छा, तो पाय लावेल, पण त्याचं नख आणि बेबीची स्किन खूप जमीन आसमानचा फरक आहे. बेबीला इंजुरीज होऊ शकते, म्हणून बाबा एक सेफ डिस्टन्स ठेवणं, राईट. ह्या सगळ्या गोष्टी शिकवाव्या लागतात. हे शिकवताना तुम्हाला डॉगला समजायला जाईल, सोपं जाईल असं गोष्टी करायला लागतात. सो बेसिकली मुद्दाहून तुम्ही काय करायचं, आता ही गोष्ट झाली की बेबी जमिनीवर आहे ठेवलेलं, त्या वेळेला काय, किंवा बेबी माझ्या कडेवर आहे तर तो अशी धाडकन अंगावर उडी मारून नाही यायचंय, राईट. तो कामली ग्रीट करायचंय, कामली तू स्निफ कर बेबीला. सो त्या पद्धतीने हे ट्रेनिंगची एक प्रोसेस असते. बेबी खाली ठेवलाय ती सगळ्यात जास्त थोडीशी रिस्कफुल सिच्युएशन आहे, का बेबी माझ्या हातात असेल तर आय कॅन कंट्रोल, जसं काही अनफॉर्च्युनेट इन्सिडेंट झाला तर. पण जर बेबी ओपन आहे, जमिनीवर आहे तर काय, मग अशा वेळेला मॅट किंवा कार्पेट जे असतं तो एक फिजिकल डिफरन्स आहे, व्हिजिबल अँड फिजिकल, की तुमची घराची टाईस आणि मग तो कापडाचा तुकडा, त्या मॅटचा तुकडा, कार्पेटचा तुकडा, याच्यात सरफेसचा फरक आहे, लुक्सचा फरक आहे. ती एक प्रकारची बाउंड्री येते. आणि मग मी डॉगला शिकवतो की तू ह्या कार्पेटवर पाय नाही ठेवायचास आणि बेबी त्या कार्पेटच्या सेंटरला केलेलं असं. मग बकायदा त्याच्या बेबीचे कपडे, बेबीचे टॉईज, ती टॅल्कम पावडर बेबीची, ते सगळं मी सेटअप करणार. सो डॉग विल असोसिएट विथ नोज, डॉग विल असोसिएट, सपोज तुमच्याकडे ती मुव्हिंग भावल्या येतात, हातपाय हलणाऱ्या, ते मुद्दा म्हणून ठेवायचं. काही रडणाऱ्या पण असतात, आजकाल बरंच काही नसेल ते एखादा छोटासा ब्ल्यूटूथ स्पीकर जरी तुम्ही ठेवला, त्याच्यात नाही तुम्ही त्या बेबीचा आवाज हे केला तर यू आर स्टिम्युलेटिंग दॅट एन्व्हायरमेंट. ती तुम्ही ऍक्च्युली ती गोष्ट तिथं प्रकट करत आहात आणि मग तिथे डॉग हे असोसिएट या वासाशी, हालचालीशी सगळं करतो. ओके, अशा वेळेला ना मी त्या कार्पेटवर नाही ठेवायचंय. सो नॅचरली त्याला सवय काय लागते, त्या डिस्टन्सला थांबायची, राईट. हळूहळू ती कार्पेटची साईज मी कमी कमी करतो, पण डॉग क्लासिकल कंडिशन त्या पर्टिक्युलर डिस्टन्सला झालेला असतो.
तो एक सेफ डिस्टन्स तो बरकरार ठेवतो. मग बेबीचे जे स्क्विकी टॉईज असतात ते डॉगचा प्रे ड्राईव्ह जागृत करू शकतात. सो मग मुद्दाम मी त्याचं ट्रेनिंग करेल की बाबा हे बेबीचे टॉईज ते तू टच नाही करायचे. मग हळूहळू ग्रॅज्युअली मी मुद्दाम त्याचा आवाज करणार, ते फेकणार, पण यू आर नॉट सपोज टू गेट ॲजिटेटेड विथ दॅट साऊंड, त्या मुवमेंटनी, आणि तू त्याच्याजवळ जायचं नाही. ही ग्रॅज्युअल प्रोसेस असते. सो त्याच्या रुटीन मधला बदलाव, हा ट्रेनिंगचा प्रकार, हे तुम्हाला जाणीवपूर्वक 4-5 महिने आधीपासून तो करायचा असतो. सुरुवात तर ऍक्च्युली होते आई गरोदर जेव्हा होते तेव्हापासून, कारण का तोही एक रिस्कचा फॅक्टर असतो. जर तो डॉग एक्सायटेड असेल, एक्साइटिंगली त्यांनी ग्रीट केला, अंगावर उडी मारली आणि सपोज ती अनफॉर्च्युनेटली लेडी पडली खाली, तर अनफॉर्च्युनेट इन्सिडेंट्स होऊ शकतात. मग त्या मदर पासून पण कसं सेफ डिस्टन्स ठेवायचं, हे ग्रॅज्युअल प्रोसेस असते. ऑल ऑफ अ सडन दूर करून नाही चालत. सो या पद्धतीने मी इंट्रोड्यूस करू शकता. आता ही जेव्हा गोष्ट येते नवीन पेट इंट्रोड्यूस करायची, तेव्हा एक लक्षात घ्या, डॉग इज अ टेरिटोरियल ॲनिमल, राईट. हे घर ही त्याची एक टेरिटोरी आणि तिथे एक नवीन येणार आहे, राईट. सो बट ऑब्वियस तो नवीन येणारा जो आहे ना, ही शुड बी मोर रिस्पेक्टफुल टू द एक्झिस्टिंग वन, राईट. म्हणून मग आपण काय करतो की नवीन पेट जर असेल, मग तो बर्ड असेल, तो फिश असेल, दुसरा पपी असेल तो, सो त्याला क्रेटमध्ये ठेवतो. सो तो न्यू पेट जो आहे तो क्रेटमध्ये राहणार आणि डॉग आसपास राहणार, पण तो लीशवर राहणार की अटॅक नको करायला. अदरवाईज त्या न्यू पेटला मग पक्षी किंवा कोण असेल तो घाबरून जाईल, राईट. आणि मग मी लीशवर ठेवून माझ्या डॉगची बॉडी लँग्वेज ऑब्झर्व करणार की बाबा हा काम आहे का, हा एक्सायटेड आहे का, हा नर्वस झालाय का, हा अग्रेसिव्हली अप्रोच करतोय का. जर असं काही असेल तर मी त्याला पिंजऱ्याजवळ नेणार नाही, राईट. मग त्याला मी एक्सरसाइज देईल, त्याला दमवेल, त्याची एनर्जी ड्रेन आउट करेल, फिजिकल, मेंटल. सो गलित गात्र झालेला आहे, मग मी त्याला इंट्रोड्यूस करेल हळूहळू. अगदीच अवघड झालं तर मग एका सेफ डिस्टन्सवर ठेवून फक्त ट्रीट देत राहणार. सो watching to that new puppy and getting a treat, so that new puppy is equal to getting rewarded that new puppy is good. हे असोसिएशन करून देणं, हे सिच्युएशन नुसार तुम्हाला ते गोष्टी बदलायला लागतात. इव्हेंच्युअली मग ऑफलिश करणं. सो न्यू पेट जो आहे तो क्रेटमध्येच आहे आणि ओल्ड पेट जो आहे तो फ्री, आता विथ लिश नाही, विदाउट लिश तो फिरतो आहे. ऑब्झर्व हिज बॉडी लँग्वेज, कसा तो डील करतोय. युजली अपेक्षित असं आहे की त्यांनी क्रेट जवळ जावं, त्यांनी वास घ्यावा, सगळ्यात पहिले कामली जावं, कामली वास घ्यावा. या पद्धतीचं बिहेवियर जर असेल तर दॅट्स अ सेफ बिहेवियर ऑफ युअर एक्झिस्टिंग पेट. हे जर तो व्यवस्थित करत असेल तर आता काय करायचं, जुना जो आपला पेट आहे, आधीचा पेट, त्याला पिंजऱ्यामध्ये ठेवायचं, त्याला कन्साइन करायचं आणि न्यू पेट जो आहे त्याला मोकट ठेवायचं, राईट. मग हळूहळू ऑब्झर्व करायचं कसे किती कम्फर्टेबल ते एकमेकांबरोबर आहेत. त्यानुसार तुम्हाला स्ट्रॅटेजीज बदलाव्या लागतात. सिच्युएशन टू सिच्युएशन फरक असतो. मग जेव्हा तुम्ही म्हणता की नाही आता ते बऱ्यापैकी कम्फर्टेबल आहेत, मग आता दोन्ही पेटला लीशवर ठेवायचा आणि तो बॅरियर जो आहे, क्रेट वगैरे जो काय असेल तो काढून टाकायचा आणि स्लोली स्टेडीली त्यांना जवळजवळ आणून द्यायचं. एक्साइटेड असेल तरीही जवळ आणायचं नाही. अग्रेशन तर लांबची गोष्ट झाली, कारण का मला दोघांचं सायकोलॉजी सांभाळायची, राईट. एक्साइटिंगली जर तो मोठा डॉग त्या पप्पीच्या जवळ गेला तर ते एवढं मोठं दोड धावत येते अंगावर, एक्साइटिंगली, आनंदाने का होईना, अति उत्साहाने का होईना, पण तो पप्पी घाबरून जाईल. मग त्याला ते असोसिएशन त्या डॉग बरोबर थोडंसं डेव्हलप करायला, बॉन्ड डेव्हलप करायला कदाचित वेळ लागेल. अग्रेसिव्ह असेल तर बट ऑब्वियस हा तर शिकणार, पहिले तर घाबरेल, नंतर हाच त्याच्याकडनं शिकेल, ओके तू मला अग्रेशन, मी पण तुझ्या बाबा मी अग्रेशन दाखवणार. मग त्यांना डॉक्टर डॉग अग्रेशन नको, ते बिहेव्हिअर प्रॉब्लेम येतात. सो बेसिकली दोघं जेव्हा काम असतील हळूहळू हळूहळू जवळ आणायचं. जसे ते सेटल झाले मग इफ यू आर कॉन्फिडंट मग त्यांना ऑफिस सोडायचं. त्याच्यानंतर तुम्ही त्यांच्यामध्ये हस्तक्षेप करायचा नाही जोपर्यंत अशी सिच्युएशन येत नाही. डॉग्स आहेत ते ह्युमन नाही आहेत, ते त्याच्यासारखे खेळणार नाहीत. डॉग असेच ते थोडंसं रेसलिंग टाईप, पाय पकड, शेपूट पकड, कान पकड, हे त्यांचे नॅचरल खेळण्याचे आहेत. लेट देम डू इट. फार इंटरफिअर डॉग टू डॉग रिलेशनशिप मध्ये करू नका. तर मग हे जिलेस बिहेवियर आहे ते आपण कसं हँडल करावं, म्हणजे त्या जर आपल्याला वाटतंय की अरे नाही आपला हा डॉग असा बिहेव करतोय किंवा असा वागतोय, तर मग हे आपण कशा प्रकारे हँडल करायला हवं. सी बेसिकली जेलस बिहेवियर मी म्हटलं तसं जेलसी हा फॅक्टरच नसतो. त्या केसमध्ये तुम्हाला प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन घ्यायच्या असतात, राईट. सो बेसिकली आता
जेलसीने पण दुसऱ्या कुठल्याही कारणामुळे आपला पेट नवीन पेटला ऍक्सेप्ट करत नसेल किंवा आपला पेट हा न्यूबॉर्न बेबीला ऍक्सेप्ट करत नसेल तर तुम्हाला त्याला आम्ही काउंटर कंडिशनिंग म्हणतो. अच्छा. की आधी जो त्याचा विचार त्या पर्टिक्युलर बेबी किंवा त्या पेट बद्दल झालेला आहे त्याला काउंटर करायचं. राईट. सो काउंटर करायचं म्हणजे नक्की काय करायचं. सो त्याला लीशवर ठेवायचं त्या पेटला. त्या जो कोण बेबी किंवा जे पेट असेल नवीन आलेला त्याच्याजवळ जायचं आणि जसं त्या पेटला त्यांनी बघितलं फर्स्ट आय कॉन्टॅक्ट जसा त्या बेबी किंवा पेट बरोबर झाला इमिडिएटली त्याला त्याच्या फेवरेट फूडनी लुअर करायचं आणि त्याला उलट्या डायरेक्शनला परत न्यायचं. गुड बॉय म्हणून ट्रीट द्यायचं. राईट. सो ऍज सून एज वॉच येस गुड बॉय आणि त्याला तुमच्यापासून त्या याच्यापासून लांब नेऊन तिथे ट्रीट द्यायचं. स्लोली हे डिस्टन्स कमी करायचं. राईट. सो बेसिकली तो बेबी बघितला किंवा तो पेट बघितला तर हा करण्याऐवजी जस्ट टर्न बॅक अँड यू विल गेट रिवॉर्ड. सो बेसिकली सायकोलॉजी त्याची अग्रेशनला जायच्या आधीच तुम्ही त्याला डायव्हर्ट करताय, त्याला काउंटर करता आहात. मग आता तो झाला ठीक आहे, बघितल्यावर मी अग्रेशन नाही दाखवत आहे पण बाबा खूप जवळ पण नाही, असा जो डिस्टन्स त्याचा सेफ डिस्टन्स जो असेल आपल्या एक्झिस्टिंग पेटचा तिथे थांबायचं आणि मग तिथे त्याला कंटिन्युअसली ट्रीट देत जायचे आणि मग ग्रॅज्युअली हळूहळू ते डिस्टन्स कमी करत जायचं. पण मेक शुअर हा कॉन्फिडन्सचा प्रकार आहे. त्यामुळे अशा सिच्युएशनमध्ये नेहमी जे कोणी एक्सपर्ट प्रोफेशनल्स आहेत प्लीज त्यांची मदत घ्या. स्वतःहून फार काही करायला जाऊ नका, कारण का ऍक्सिडेंट झाला एखादा अनफॉर्च्युनेटली तर लाईफ लॉंग इम्पॅक्ट हा तुमच्यावर आणि त्या पेटवर पडणार आहे. तर हा होता आपला पहिला टॉपिक. दुसऱ्या टॉपिकला सुरुवात करूयात. आपल्याला हा प्रश्न विचारेल की कुत्रे ऍक्टिंग किंवा प्रिटेंडिंग करतात का? म्हणजे खरंच इंटरेस्टिंग प्रश्न आहे. हो, खूप स्मार्टली, अतिशय स्मार्टली पप्पी असल्यापासून ते ऍक्टिंग करतात. सो बेसिकली जेव्हा पप्पी करतो त्याला एवढं माहिती असतं विथ द प्रॅक्टिस की असं केलं ना का हे लगेच मला प्रेम देतात, मला अंधारतात, अंधारतात किंवा खायला देतात किंवा मला जर त्यांनी क्रेटमध्ये ठेवलं आणि मी असं काही केलं का मला लगेच ते क्रेटच्या बाहेर काढतात. सो व्हेरी रॅपिडली सी बेसिकली ज्याला कोणाला बुद्धी आहे ती बुद्धी त्याच्या शरीराच्या फायद्याचे निर्णय हे सगळ्यात पहिले करणार. राईट. अगदी माणसापासून सुद्धा सपोज मला एखादी गोष्ट विकत घ्यायची आहे, मला सपोज लॅपटॉप विकत घ्यायचा आहे आणि माझ्या मुलाला सपोज काहीतरी गाडी घ्यायची आहे. राईट. सो मी पहिले माझा विचार करणार की बाबा लॅपटॉप माझ्यासाठी किती महत्वाचा आहे, काही नाहीये, माझं काम चालू शकतं नाही चालू शकत. आणि मग नंतर शेवटी काय होतं ना, मग मी मुलाचा विचार करणार, अरे त्याला गाडीची गरज आहे नाही याचा तो विचार करून मग मी तो निर्णय घेईल जो काही योग्य वाटेल मला. मी मे बी त्याला गाडी घेऊन देणार नाही, आय विल प्रिफर लॅपटॉप और वाईस वर्सा, मी त्याला गाडी घेऊन देईल. पण हे करताना सगळ्यात पहिले बुद्धी जी आहे ना, मी माझ्या लॅपटॉपचा विचार करणार की पहिले मला लॅपटॉपची किती गरज आहे, मी पहिले त्याला गाडीची किती गरज आहे हा विचार नाही करणार. पण याच्यात चुकीचं काहीच नाहीये. मला सांगा, आपली जी 5 ज्ञानेंद्रिय आहेत माझ्या शरीराच्या, आपल्या शरीराच्या बाहेर जे काही घडतंय त्याची माहिती माझ्या बुद्धीला पोहोचवली जाते. राईट. माझे ज्ञानेंद्रिय, माझ्या शरीराचे ज्ञानेंद्रिय माझ्या शरीराबाहेर जे काही होत आहे त्याची माहिती माझ्या बुद्धीला पोहोचवते आहे. मग बुद्धी मिळालेल्या डेटाच्या आधारेच अनालिसिस करू शकते ना, ती दुसऱ्या पद्धतीने कसं अनालिसिस करणार. सिमिलरली डॉगचं पण तसंच असतं. डॉग्स आर व्हेरी स्मार्ट. जर तुम्ही त्यांना ओरडलात, राईट, सपोज त्यांनी काहीतरी तोडफोड केली बाबा तुमच्या अपरोक्षाने, तुम्ही आला तिथे त्यांना चिडून त्यांच्या आरडाकडे काय केलंस बघ, हे ते केलं, ते एकदम बिचारा गरीब सारखा, मी त्यातला नाही असा तो हे करणार. मग त्यांचं ते एक्सप्रेशन बघून तुम्हाला त्यांच्यावर क्यू येणार किंवा तुम्ही हसणार, तुम्हाला मजा वाटेल, तुम्ही हसणार अँड ही गॉट अ एस्केप पॉइंट. ओके, हे चिडली नका, असा गरीब साळसूद चेहरा बनवा, आय कॅन एस्केप फ्रॉम गेटिंग पनिश. सो दे आर व्हेरी स्मार्ट. तुम्ही बघा, सपोज पपीला घरात नाही यायचंय, त्याला अजून खेळायचंय बाहेर किंवा फिरायचंय, त्याला
अजून एक्सप्लोअर करायचंय, खाण मांडून बसून घेतो की तो पायपासून पप्पी काय ना डॉग काय, तो अगदी लोळून पडतो, पूर्ण अंग झोकून देऊन तो रस्त्याला आडवा ते डो, त्याला काही घेणं देणं नाही. इट एक्झॅक्टली सेम लाईक मुलाला चॉकलेट पाहिजे, त्याला चॉकलेट मिळत नाहीये, हे धाड मांडून तो, का त्याला माहितीये की माझे पॅरेंट जे ते थोडेसे एम्बेरेस होतील सोशल पब्लिक प्रिमायसेस मध्ये असं काही केलं, ते एम्बेरेस पासून वाचण्यासाठी शेवटी ते मला आणून देतील. पप्पी पण टेस्ट करू, त्याला माहिती मी जर टास्क केला काय करणार आहे. सो या पद्धतीने दे आर व्हेरी स्मार्ट, दे आर व्हेरी मॅनिप्युलेटिव्ह, आणि चूक काहीच नाही याच्यामध्ये. ती छान प्रोसेस आहे, नॅचरल प्रोसेस आहे. म्हणजे तुम्ही खरंच खूप इंटरेस्टिंग गोष्ट सांगितलं. पण मग हे इतके स्मार्ट असतात की ते आपल्या मालकांचं लक्ष वेधण्यासाठी कुठल्या कुठल्या युक्त्या उपयोगी आणू शकतात, म्हणजे कुठल्या कुठल्या युक्त्या वापरतात त्याविषयी सांगाल का? अरे बापरे, काय नाही करत ते, जे जे शक्य आहे ते सगळं करतील. ते भुंकतील, ते उड्या मारतील, ते स्क्रॅचिंग करतील दरवाजावर, मुद्दामून ते एखादी अशी गोष्ट घेतील की जेणेकरून तुम्ही त्यांच्या मागं लागावं. राईट, सो ते घेतील, राईट, दाखवतील माझ्याकडे हे, आणि ती तुमच्यासाठी एवढी महत्वाची वस्तू आहे, तो अरे अरे करून त्याच्या मागे लागतील आणि बस झालं त्यांचा चेजिंग गेम. तो पळणार, तुम्ही मागं पळणार. दे आर व्हेरी मॅनिप्युलेटिव्ह. सपोज तुम्ही रिट्रिव्हिंग गेम खेळत असाल, राईट, सो बॉल फेकला, अपेक्षित असे की त्यांनी बॉल आणून सोडायचा, तो सोडणार नाही, तो तोंडात धरून ठेवेल, आणि तुम्हाला घाई झाली की बॉल फेकायचा मला, मग तुम्ही त्याच्या तोंडात काढणार आणि मग तो टक करतो, तो इकडनं, तर तुम्हाला खेळायचं रिट्रिव्हिंग, पण तो तुमच्याकडनं टग ऑफर खेळून. सो याही पद्धतीने तो हे करू शकतो. अटेन्शन घ्यायचं झालं तर बेसिकली आहे तुमचे पेशन्स तो चेक करतो. मी सपोज 5 मिनिटं भुंकलो आणि जर तुम्ही मला पाहिजे ते केलं, मला बांध असेल सोडलं किंवा मला खायला दिलं, राईट, ही गॉट द पॉइंट, हाऊ टू गेट द थिंग्स डन बाय, राईट. मग तो प्रत्येक वेळेला भुंकणार. मग आता 5 मिनिटांपेक्षा जास्त वेळ सुद्धा तो भुंकू शकतो, कारण का त्याला माहिती आहे ऍट वन पॉइंट यू विल गिव्ह अप ऑन अँड यू विल गिव्ह. बेसिकली तो तुमचे पेशन्स चेक करतो, पेशन्स संपले शेवटी ना मला देणारच आहे. त्याच्यामुळेच डॉग एक्सेसिव्ह बार्किंग वगैरे कडे जातात. सिमिलर विथ द जम्पिंग, अटेन्शन घेण्यासाठी, ए हाय हाय मला हे कर, मला पेट कर, नो तू घरी आलायस मला पहिले लक्ष दे, हे सगळे बिहेवियर त्यातनच असतात. पण ही पद्धत चुकीची आहे, अपेक्षा चुकीची नाही आहे त्यांची, ही पद्धत चुकीची आहे. सो मला जर भूक लागली आहे तर मी घरात टेबलावर बसून ताट वाजवायला लागलो तर कोणी असं म्हणेल का अरे त्याला खूप भूक लागली, पहिले वाडा पहिले वाडा. नाही ना, एक पद्धत आहे, एक मॅनरिझम आहे. तसंच तो भुंकला, एक तर तू भुंकला म्हणजे त्याला भूक लागली असं काही अर्थ नसतो. खरं सांगायचं तर ती आपण सवय लावतो, डॉगला कळतं भुंकल्यावर खायला मिळतं, त्यामुळे तो भुंकतो. आपल्याला वाटतं त्याला भूक लागली म्हणून तो भुंकतो. डॉग इज अ स्टार्विंग अॅनिमल, तो उपाशी छान राहू शकतो, मस्तपणे एकदम हेल्दी राहू शकतो. पण ठीक आहे, ते माणूस म्हणून आपण आपल्या कल्पनेने चालत असतो. अटेन्शन घेण्यासाठी ते मुद्दामून नको त्या ठिकाणी पॉटी पण करू शकतात. अरे ओके, म्हणजे ते लिटरली काहीही करू शकतात अटेन्शन घेण्यासाठी. मग ते रागाने असेल, ते प्रेमाने असेल, त्यांना अटेन्शन, पर्टिक्युलर अटेन्शनच जर पाहिजे असेल, ते विल डू एनिथिंग. विनाकारण भुंकतील पण. जर त्यांच्या हे लक्षात आलं की मी भाव केलं गेटवर, तर आता अंगणात मी एकटाच पडलेला होतो, घरातली माणसं येऊन बघतात कोण आले, हे जर त्यांनी नोटीस केलं तेही करायला. आणि यातलाच माझा शेवटचा प्रश्न आपल्यासाठी असेल की मॅनिप्युलेशन आणि अटेंडन्स सिकिंग, म्हणजे यातला फरक नेमका काय, त्याविषयी थोडा मला सांगावं. ओके, अटेन्शन सिकिंग इज नॉट रॉंग थिंग, बट इनअप्रोप्रिएट वे ऑफ आस्किंग फॉर इट. ओके, राईट. सो ते चुकीचं मी म्हणत नाही, पण चुकीची पद्धत आहे, चुकीची पद्धतीने ती डिमांड ठेवली जाते आहे. आणि मॅन्युप्युलेशन इज नॉट गुड, कारण का जर डॉग तुम्हाला मॅन्युप्युलेट करत असेल तर ही इज अ लीडर, यू आर नॉट हिज लीडर. आणि मग जेव्हा एक डॉग माणसाच्या कुटुंबाचा लीडर बनतो तेव्हा एक डॉग म्हणून विचार करू शकतो आणि त्या पद्धतीने तुमच्याकडनं गोष्टी इम्प्लिमेंट करून घेऊ शकतो. आणि तुम्ही माणूस आहात, तुम्ही डॉग नाही, तुम्ही डॉग पद्धतीने वागू शकत नाही, त्यांच्या नियमाने राहू शकत नाही. आणि मग तिथे एकत्र राहण्यामध्ये कॉन्फ्लिक्ट्स तयार होतो आणि गोष्ट डिवोर्स पर्यंत अल्टिमेटली ती जाते.
मॅनिप्युलेशन इज नॉट गुड. नेव्हर एव्हर गेट मॅनिप्युलेटेड. सो म्हणून जर तुम्ही डॉगला ओरडलात आणि त्यांनी जर गरीबासारखा फेस केला, काहीतरी फनी काहीतरी केलं, तर प्लीज हसू नका. तो सिरियसनेस, तुमच्या रागावण्याचा सगळं निघून गेला. सो काही अर्थ नाही राहिला त्या गोष्टीला. डॉग अॅग्रेशनला सुद्धा वापर करतो मॅनिप्युलेट करायला. सो त्याला जर कळलं की मी गुरगुर केलं तर मला पाहिजे ते मला मिळवता येतं, नेक्स्ट टाइम इज गोइंग टू फॉलो दॅट सक्सेस. प्रत्येक गोष्टीत तो अॅग्रेशन दाखवणार त्याला जे पाहिजे ते मिळवण्यासाठी. राईट. सो म्हणून मॅनिप्युलेशन इज अनएक्सेप्टेबल डिमांड, अनएक्सेप्टेबल वे ऑफ आस्किंग एनिथिंग. अटेन्शन सिकिंग इज ओके, बट इनअप्रोप्रिएट वे ऑफ आस्किंग इट. दॅट्स अ डिफरन्स. आणि आता वळूयात तिसऱ्या टॉपिककडे. प्रोटेक्टिव्ह डॉग बिहेवियर हे नॅचरल आहे का? हो, हे अगदी नॅचरल आहे. हे खूप जेनेटिकल आहे. जसं मी मागच्या काही एपिसोडमध्ये सांगितल्याप्रमाणे वुल्फ पासून ते आलेले आहेत आणि वुल्फला आपण फर्स्ट पेट म्हणून सांभाळायला सुरुवात केली ते आपल्या स्वतःच्या प्रोटेक्शनसाठी. सो बट ऑब्वियस, अच्छा, बिंग अ सोशल अॅनिमल, बिंग अ पॅक अॅनिमल, पॅकला प्रोटेक्ट करणं हे त्यांचं खूप नॅचरल इन्स्टिंक्ट आहे. त्याच्यामध्ये जेंडर मॅटर करत नाही, त्याच्यामध्ये वय मॅटर करत नाही. अगदी छोटासा पिल्लू, 2.5-3 महिन्याचा पिल्लू जर गरज पडली, व्या 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 करत तो मेंढोरपर्यंत डेफिनेटली कमीत कमी एवढी रिएक्शन तो डेफिनेटली देऊ शकतो. हे बेसिकली इट शोज दॅट युनिटी, दॅट पॅक स्ट्रक्चर, ओके, दॅट केअर गिव्हिंग ॲटिट्यूड. राईट. जो ह्युमननी डेफिनेटली या प्राण्यांकडनं शिकला पाहिजे. थोडंसं आउट ऑफ कॉन्टेक्स्ट जातो डॉग सोडून, पण मी आजच सकाळी एक रील बघितली जिथे एका हत्तीचा माहूत होता. बाहेरच्या देशातला तो व्हिडिओ होता. तो ना हत्ती त्याचा लांब थोडासा गेला होता रस्त्यामध्ये आणि त्याने त्याच्या मागे, हत्तीच्या मागे, तर हत्ती बघत नव्हता. सो त्याने ना अटॅक आल्याची ऍक्शन केली. ही प्रिटेंडेड लाईक आय एम गेटिंग हार्ट अटॅक आणि ही कोलॅप्स. आणि हत्तीने हे जसं नोटीस केलं, पळत पळत तो हत्ती आला. तो त्याच्या 4 पायांच्या मध्ये त्याच्या माहुताला त्यांनी ठेवलं, सेफगार्ड करायला त्याला अटॅक पासून. जसं तो त्याच्या स्वतःच्या मुलाला हत्ती जसं मध्ये ठेवतो तसं. आणि जोरात तो चिंकार करत राहिला, आरडाओरडा करत राहिला. मधून मधून तो त्याला सोंडेनी त्याचा वास घेत होता, सगळं हे करत नव्हता. तो मुद्दाहून त्याच्या खालून निसटायचा प्रयत्न करायचा तो मागून, की थोडंसं लांब जाऊ. हत्ती परत त्याला आतमध्ये सिक्युअर्ड करायचा. सो हे एवढं नॅचरल आहे. तुम्ही, मी, कुठलाही अॅनिमल काय, इव्हन प्लांट्स. सो मला जर सर्व्हाइव्ह व्हायचंय, मग ते प्लांट्स असतील, अॅनिमल्स असतील, तर प्रोटेक्शन ही, गुलाबाच्या झाडाला काटे काय आहेत? प्रोटेक्शन आहे ते. सो हे इतकं नॅचरल आहे. आणि या टॉपिक मधला खूप महत्वाचा प्रश्न आहे की घरच्यांवर कोण धोकादायक आहे हे ते कसं ठरवतात? म्हणजे त्यांना कसं समजतं की हा घरच्यांवर काही धोका आहे किंवा हे कसं समजतं त्यांना? ओके. जेव्हा एखाद्या वातावरणात एखादा धोका निर्माण होतो तेव्हा तिकडचं वातावरण हे स्ट्रेसफुल झालेलं असतं. राईट. आणि हा बदलाव, हा स्ट्रेस, हा डॉगला सहजपणे जाणवू शकतो. दुसरी गोष्ट, असं कधी नाही होत की बाबा ऑल ऑफ अ सडन काहीतरी थ्रेट हवाय. देर इज ऑलवेज सम काइंड ऑफ इट. आपल्याला नाही कळत, आपल्याला ते अचानक वाटतं, पण डॉगची ऐकण्याची क्षमता, त्यांची अंधारात बघण्याची क्षमता, दूरवरच बघण्याची क्षमता, त्यांची स्मेल घेण्याची क्षमता ही अतिशय तीक्ष्ण आहे. राईट. ती एवढी तीक्ष्ण आहे, बेसिकली जर आपण वास घेण्याची क्षमतेचा विचार केला तर आपण कॅन्सर सारख्या आजार शोधण्यासाठी सुद्धा डॉगचा वापर केला जातो, ते डिटेक्ट करण्यासाठी असे आजार. होतं काय, जेव्हा मी सपोज इफ आय एम थ्रेट, मी आता तुमच्यावर अटॅक करण्याच्या मानसिक स्थितीत आहे, मी कितीही काय म्हणून एक्सपिरियन्स क्रिमिनल असेल, मला अटॅक करायच्या आधी ना माझ्यामध्ये काही शारीरिक बदलाव होतात. कारण का अटॅक करायला तो द्वेष, तो राग मला परत आणावा लागतो, जो नाटक करून मी आलेला असतो हसत हसत हे करून. राईट. पण हा जो बदलाव असतो ना, तो बरोबर डॉगला, मी म्हटलं तसं की हलक्याच्या डोळ्यातला बदलाव, तुमचे एक्सप्रेशन डॉग कॅन नोटीस. आणि मग माझ्या शरीरात ते केमिकल रिॲक्शन्स बदलत जातात. हार्मोन्स जे असतात फाईट साठीचे,
राईट, की ज्यातनं तुम्ही त्या मोडमध्ये येता, ॲग्रेशन मोडमध्ये येता. सो बेसिकली डॉग कॅन इझिली स्मेल दॅट केमिकल चेंजेस विदिन युअर बॉडी ॲज वेल. ॲट द सेम टाइम जो तुमचे फेशियल एक्सप्रेशन बदलले, तुमची बॉडी लँग्वेज बदलली आहे, आणि असं नाही होत ना की हा बसलोय, गप्पा मारतोय, बंदूक घेतली, डिस्काउंट केलं, बाचाबाची इनिशियली तो मोमेंटम होतो ना, मग आवाजात ना जो बदललेला बदल जो झालेला आहे, डॉग कॅन इझिली सेन्स दॅट. ही झाली ह्युमन धोक्याची गोष्ट. काही नॅचरल कॅलॅमिटीज आहेत, जसं की अर्थक्वेक म्हणून. बरेचसे प्राणी अर्थक्वेक हे खूप लवकर समजतात, कारण का त्यांच्याकडे काही कमी आहे, शारीरिक काही कमतरता आहे, तर त्याची ना कुठेतरी रिप्लेसमेंट निसर्गाने ती बरोबर केलेली आहे. सो जमिनीत होणारे कंपन आपल्याला जाणवायच्या आधी, आपलं जोपर्यंत हालत नाही ना तोपर्यंत आपल्याला कळत पण नाही की बाबा भूकंप होतोय. पण खूप खोलवर जेव्हा हे कंपन चालू असतं, दे कॅन सेन्स दॅट कंपन. ऍट द सेम टाइम हे नैसर्गिक आहे, ते ना एकमेकांशी कम्युनिकेट करतात, सर्व प्राणी मात्र. आता काय झालं ना, आपण निसर्गाशी नातं तोडले, त्याच्यामुळे आपल्याला ते सिग्नल समजत नाहीत, पण हे अजूनही आहे. सो ते पक्षी अचानक जो उडाले, अचानक गाई म्हशींचा वागण्यामध्ये बदल जो दिसतो, ते हे सगळे एकमेकांना कम्युनिकेट करत असतात, समथिंग इज रॉंग, राईट. आणि त्याच्यामुळे अजून बऱ्याचशा गोष्टी असतात बेसिकली, की तो स्वतः डॉग जो आहे हा किती कॉन्फिडंट आहे त्याच्यावर सुद्धा ह्या गोष्टी अवलंबून असतात, की खरंच तो धोका समजू शकतो की नाही. जर तो कॉन्फिडंट नसेल, सो मग असं उदाहरण घेतलं की धोका आला, राईट. आता ह्या धोक्यामध्ये आपली अपेक्षा अशी आहे की माझ्या डोक्याने माझ्यासाठी माझ्या बाजूनी फाईट करावं, त्या धोक्याशी लढावं. पण प्रत्येक वेळा असं होतच का हो, तर नाही, राईट. बऱ्याचदा धोका निर्माण झाल्यावर त्या डॉगचा ब्रेन फ्लाईट बिहेवियर म्हणजे पळून जाण्याचा सुद्धा डिसिजन घेऊ शकतो, राईट. आणि हे बऱ्याचदा होतं, हायली ट्रेन डॉग सुद्धा सिच्युएशन आल्यावर डील करू शकत नाही, तो एस्केप, तो स्वतः पहिले स्वतःचा जीव वाचवतो. याच्यासाठी महत्वाचं असतं बॉन्डिंग. जर तुमचं आणि त्या डॉगचं बॉन्डिंग स्ट्रॉंग असेल तरच तो तुमच्यासाठी फाईट करेल, अदरवाईज तो पहिले त्याचा जीव वाचवेल. आणि एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारेल आपल्या या आजच्या एपिसोडचा, की ओव्हर प्रोटेक्शन ते कसं सुधारवायचं. म्हणजे खूप महत्वाचा प्रश्न आहे की ते कधी कधी ना ओव्हर प्रोटेक्टिव्ह असतात, तर मग ते त्यांचं जे वर्तन आहे ते आपण कसं सुधारावं. की हे ओव्हर प्रोटेक्शन नाही म्हणत, याला रिसोर्स गार्डिंग किंवा पोझेशन म्हटलं जातं, राईट. सो रिसोर्स गार्डिंग काय, सो बेसिकली फूड, टॉईज. डॉगला ज्या गोष्टी अतिप्रिय आहेत, तो ते कोणाशी शेअर करू इच्छित नाही, त्याला तो गार्ड करतो, राईट. सो बेसिकली फूड आणि शेल्टर हा बेसिक नीड्स आहेत, हे ज्याच्या कंट्रोलमध्ये आहे तो राजा. इट्स व्हेरी कॉमन ॲनिमल किंगडम मधली गोष्ट आहे, म्हणजे इन्क्लुडिंग ह्युमन इज ऑल्सो अन ॲनिमल. सो मॅक्सिमम कंट्रोल आपला त्याच्यावर ठेवण्याचा आपण प्रयत्न करत असतो. सो डॉगचे हे नैसर्गिक बिहेवियर आहे, तो रिसोर्स गार्डिंगकडे जातो. हे होऊ नये म्हणून तुम्हाला काही प्रिकॉशनरी ऍक्शन आधी घ्यायच्या असतात, आणि जर ऑलरेडी ते बिहेवियर आहे, डॉग डिस्प्ले करतोय, तर ते बिहेवियर रिहॅबिलिटेशन, मॉडिफाय करण्याची एक वेगळी परत टेक्निक्स आहेत, मेथड आहेत, तुम्हाला त्याने ते जावं लागतं. दुसरं आहे पोझेशन. पोझेशन हा असा प्रकार आहे की जिथे डॉग तुमच्यावर प्रेम नाही करत आहे, तर तुमच्याला मालकी हक्क दाखवतो, राईट. इट्स लाईक अ सायको लव्हर, की माझ्याशिवाय तुझ्याजवळ कोण नाही बसणार. लिटरली ह्या खूप केसेस मी अनुभवलेल्या आहेत, अनुभवतो आहे अजूनही, की आईच्या शेजारी तिचा सख्खा मुलगा जरी बसला ना, डॉग डायरेक्ट अटॅक करतो त्या मुलाला, राईट. ह्या प्रॉब्लेम्समुळे, या टाईपच्या सायको पोझेशनमुळे डॉग ट्रेनिंग आणि ती कन्सल्टन्सी जाऊ देत, मला मॅरेज सेव्हिंग्स कन्सल्टंट बनावं लागलं होतं 2 केसमध्ये. एका ठिकाणी तो वाईफला पजेस करत होता, नवऱ्याला जवळ येऊनच देत नव्हता, आणि एका ठिकाणी तो नवऱ्याला पजेस करत होता, वाईफला जवळ येऊन देत नव्हता. त्यामुळे त्यांचं मॅरिटल लाईफ पूर्ण डिस्टर्ब झालेलं होतं. प्रॉब्लेम काय होतं माहिती का, ज्या व्यक्तीला तो पजेस करतो ना, त्या व्यक्तीला वाटतं माझ्यावर किती प्रेम करू, आणि ह्याची ते प्रॅक्टिस करतात बेसिकली अननोईंगली. त्यांना गंमत वाटते, पाहुणे आले, हे दाखवले त्याला, मग मुद्दाम बसणार. यू आर गिव्हिंग प्रॅक्टिस. तुम्ही क्लासिकल कंडिशन करताय हे सारखं सारखं करायला,
सो बेसिकली यू आर ट्रेनिंग हिम टू डू दॅट. अँड वेन यू आर लाफिंग आणि मग तुम्ही कौतुक करणार, सपोज मला पजेस केलं अशा पद्धतीने, मला फार प्रेम, अरे माझ्यावर किती प्रेम करतो हा बाबा, आणि मग मी त्याला प्रेम देणार. माझ्या डॉगचा गैरसमज होतो की मी ह्याला पजेस केल्यावर हा मला अजून प्रेम देतो, तो मोटिवेट होतो. राईट. बेसिकली डॉग जर तुम्हाला वीक पर्सन म्हणून समजत असेल, राईट, आणि इमोशनल बॉन्ड स्ट्रॉंग असेल, तर मग तिथे तो ओव्हर प्रोटेक्टिव्ह होतो, जशी एखादी आई त्यांच्या मुलासाठी ओव्हर प्रोटेक्टिव्ह होऊ शकते. सो एक्झॅक्टली सिमिलर ती गोष्ट आहे. ही गोष्ट अजिबात चांगली नाही, याला प्रेम म्हणत नाही. बेसिकली तो तुम्हाला एक वस्तू समजतोय, मालकी हक्क तो दाखवतोय, याला प्रेम कसं म्हणणार? हा अधिकार गाजवते, तू माझी, माझ्याशिवाय तू दुसरे कोणाची नाही. दिस इज व्हॉट एनी सायको लव्हर डू. अँड मग अशा वेळेला तो एक्स्ट्रीम डिसिजन्स, एक्स्ट्रीम ऍक्शन सुद्धा घेतो. सिमिलर विथ द डॉग. डॉग कॅन स्ट्रेट फॉरवर्ड अटॅक ऑन अदर फॅमिली मेंबर्स. एरवी काही प्रॉब्लेम नाहीये त्याला, फक्त त्या व्यक्तीच्या जवळ बसणं, राईट. आणि इट्स अ काइंड ऑफ स्ट्रेस टू अ डॉग एज, राईट. सो ह्याला ओव्हर प्रोटेक्शन नाही, रिसोर्स गार्डिंग एक तर होऊ शकतं, रिसोर्सेसला कब्जा ठेवण्यासाठी, किंवा मग पोझिशन, मालकी हक्क दाखवण्यासाठी. काय, कारण मी पण एक पेट पॅरेंट आहे, तर मलाही हा एक प्रश्न पडलेला आहे की त्याचं हे ओव्हर प्रोटेक्शन कसं सुधारवायचं. तुम्ही ही जी माहिती दिली खरंच खूप महत्त्वाची आहे, आणि ही माहिती आपल्या प्रेक्षकांनाही खरंच उपयोगी पडणार आहे. तर विक्रांतजी खूप खूप धन्यवाद. आपण ही इतकी सखोल माहिती आज आपल्या या 3 टॉपिकवर दिली, आणि ती आपल्या सगळ्या प्रेक्षकांना खूप उपयोगी पडणार आहे. तर धन्यवाद विक्रांतजी, आपण ही माहिती दिल्याबद्दल. तर प्रेक्षक हो, कसा वाटला आपल्याला हा एपिसोड, आम्हाला नक्की कळवा. तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. पाहत रहा स्वतःसाठी आपलं मराठी पॉडकास्ट. लवकरच भेटूयात नवीन एपिसोडमध्ये. धन्यवाद.